हे मजेस्टिक इको कॉम्फर्ट्स गोव्यामधलं हॉटेल आहे, जिथे आम्ही स्टे केला होता. आणि हा त्याचा एंट्रन्स आहे. हॉटेल अगदी सुंदर आणि मस्त होतं. म्हणजे सगळ्या फॅसिलिटी त्यांनी दिलेल्या होत्या आणि स्टाफ सुद्धा अगदी खूप छान होता. हे जसे कॉटेजेस असतात ना वुडनचे, तशा पद्धतीमध्ये होतं. आणि यांनी खूप वेल मेंटेन ठेवलेलं आहे. ही आमची रूम आहे जिथे आम्ही स्टे केलेला. जिथे आम्ही स्टे केलेला तुम्ही बघू शकता, अगदी नीट अँड क्लीन आहे. जे कुठेच नाव ठेवायला जागा नाहीये. आणि पाहिजे ते सगळंच, म्हणजे सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे याच्यात. बाथरूम सुद्धा नीट अँड क्लीन आहे. हा बाहेरचा एरिया आहे. साईडलाच हे स्पा आहे, जिथे तुम्ही करू शकता स्पा वगैरे. आणि हे लेफ्ट साइडला जे दिसतं आहे ते रेस्टॉरंट आहे. खूप मोठी जागा आहे आणि सगळीकडे त्यांनी कॉटेजेस बांधलेले आहेत. हा मोकळा एरिया आहे जिथं तुम्ही क्रिकेट खेळू शकता, बॅडमिंटन खेळू शकता ग्रुपने. हा छोटासा तलाव आहे, पण त्याच्यात कमळाची झाडं लावलेली आहेत. कॉटेजेस 1+ पण आहेत. वरती सुद्धा आहे राहायला आणि खाली सुद्धा त्यांनी रूम्स बांधलेत. इकडे स्विमिंग पूलला जाण्यासाठी त्यांनी एंट्रन्स दिलेला आहे. स्विमिंग पूल असा ओपन एरियामध्ये नाही आहे, म्हणजे असं आतमध्ये आहे जरा, पण मोठा आहे, स्पेशियस आहे. इथे सुद्धा रूम्स आहेत. भरपूर कॉटेजेस अवेलेबल आहेत इथे. बट आम्ही आलो होतो तेव्हा प्री बुकिंग करूनच आलो होतो, कारण की ते ऑन टाइम बुकिंग नाही देत. त्यांच्याकडं सीझन नसेल तरी सगळे रूम्स फुल असतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर या हॉटेलला गेलात तर प्री बुकिंग करूनच जा.